ओम बिर्ला 18व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष। आवाजी मतदानानं ओम बिर्लांची अध्यक्षपदी निवड। लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोदींकडून ओम बिर्लांचं भरभरून कौतुक। ओम बिर्लांनी इतिहास रचला, त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय झाले। मोदींकडून बिर्लांचं कौतुक। विरोधी पक्ष जनतेचा आवाज, त्यामुळे संसदेत आम्हाला बोलण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा। ओम बिर्लांचं अभिनंदन करताना राहुल गांधींकडून विरोधकांचं महत्त्व अधोरेखित। 75-80 खासदारांना निलंबित करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ओम बिर्लांना मोदींनी लोकसभा अध्यक्षपदी बसवलं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका। राहुल गांधी विरोधी पक्षनेते झालेत, आता त्यांना रामराम करून नरेंद्र मोदींना लोकसभेत यावं लागेल। सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही, खासदार संजय राऊत यांची टीका। महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदाबाबत निकालानंतर निर्णय घेणार असल्याचीही माहिती। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक। तिहार जेलमधून सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांचा ताबा घेतला। कथित मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवालांना सीबीआयकडून अटक। मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजच्या ड्रेस कोड विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। 9 विद्यार्थिनींनी हिजाबबंदीला आव्हान दिलं होतं, न्यायालयानं याचिका फेटाळून लावली। पावसाळी अधिवेशनाची उद्यापासून सुरुवात, त्यानिमित्त आज 4 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आणि चहापान कार्यक्रम आयोजित। आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडेल। दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस मुस्लिम उमेदवार देणार असल्याची शक्यता। वजाहत मिर्झा, मुझफ्फर हुसेन, नसीम खान यांची नावं आघाडीवर। 5 जुलै अर्ज भरण्याची शेवटची तारीख। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी। रेसकोर्सच्या जागेवर सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि उद्यान होणार। रेसकोर्स मुंबईची ओळख होती, भूखंड मर्जीतल्या लोकांना 25% भावात दिले जातात। रेसकोर्सवरून खासदार वर्षा गायकवाड यांची टीका। रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क बांधण्यास आदित्य ठाकरेंचा विरोध। रेसकोर्सची जागा बिल्डर्सच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याची आदित्य ठाकरेंची भूमिका। मुंबई शिक्षक मतदारसंघात 5 उमेदवारांमध्ये लढत। शिवसेना ठाकरे गटाचे ज.मो. अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवारांचाही रिंगणात समावेश। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान। भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये मुख्य लढत। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान। शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्य लढत। शिक्षक भारतीचे उमेदवार कपिल पाटील यांचे ज.मो. अभ्यंकर यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप। अभ्यंकरांना उमेदवारी देऊन ठाकरेंना चूक केल्यासारखं वाटत असेल अशीही टीका। आपल्यावरचे आरोप बिनबुडाचे आणि पुराव्याशिवाय ज.मो. अभ्यंकरांनी कपिल पाटलांनी केलेले आरोप फेटाळले। तसंच अनुभवाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न असल्याचंही वक्तव्य। आपल्या समोर एक आदर्श घोटाळ्यातील तर एक बँक घोटाळ्यातील उमेदवार रिंगणार। मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण दराडेंची विरोधी उमेदवारांवर टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।